तर अंजली दमानिया यांच्या आरोपांचं धनंजय मुंडे यांनी खंडन केलेलं आहे। दमानियांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन असं धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटलंय। जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचं प्रदर्शन। अंजलीताई, शासनाचा जीआर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्या। धनंजय मुंडे यांच्याकडून अंजली दमानिया यांच्या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे। अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे। शासनाच्या कार्यनियमावलीनुसार जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे, त्याच्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आलेली आहे असंही या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। तर विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस्तव येत असते। मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्यानंतरच तो शासन निर्णय निर्गमित होतो। त्यामुळे खोटं बोलून जीआर काढला वगैरे असं म्हणणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद मीडिया ट्रायल करणं आणि आपल्या अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन करणं असं आहे, असं धनंजय मुंडे यांनी या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे।